तर बुलढाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपला दौरा रद्द करत ते मुंबईकडे परतणार आहेत। आता ते माध्यमांशी संवाद साधतायत। सरांचं आज निधन झालंय, पक्षाला एक मोठी अशी उणीव असणार आहे सरांची। सरांचा कार्यकाळ शुद्ध पाहिली तर महापौरापासून लोकसभा अध्यक्षापर्यंत सरांचा साहजिकच अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आता तुम्ही जे विचारलं बरोबर आहे। मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, मनोहर जोशी केंद्रीय मंत्री होते, पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते। कोणत्याही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात। संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले। एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती बेळगाव कारवारच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला, तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी सुद्धा होते। एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत। हे फार मोठं एक दुर्दैव आहे। आणि आज मी नेमका बुलढाण्याला आहे, मी आता निघालोच आहे मुंबईला। लवकरात लवकर मी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने आणि साहजिकच आहे ठाकरे कुटुंबियांच्या वतीने मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। कारण असे सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याही वेळेला होते, आजही आहेत। म्हणून शिवसेना ही प्रत्येक वेळेला संकटावरती मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते। पक्षाच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत सर होते आणि आज पक्षाचं अशी घटना आहे पक्षाची की पक्षामध्ये फुटी झाल्या आहेत, त्याच्यानंतर देखील सर आपल्या सोबतच कायम होते। मग ती उणीव कुठेतरी भासेल का शिवसेनेला? मी तुम्हाला म्हटलं ना की ही पहिली फळी, मनोहर जोशी हे शिवसेना नेत्यामधील पहिल्या फळीतले शिवसेना प्रमुखांचे सहकारी आणि त्या शिवसेना संपत नाही, उलट सरांना अभिवादन केलंय। तर मनोहर जोशी हे सच्चे शिवसैनिक होते। पक्षाच्या कठीण काळामध्ये ते शिवसेनेसोबत राहिले। इतकंच नाही तर शिवसेना परिवार आणि ठाकरे परिवाराकडून मनोहर जोशींना श्रद्धांजली अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना अभिवादन केलेलं आहे। बुलढाण्यातील आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून उद्धव ठाकरे हे आपल्या सहकाऱ्यांसह आता मुंबईकडे रवाना होत आहेत। तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। दरम्यान मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते असल्याचं देखील आता ठाकरे यांनी म्हटलंय। मी मुंबईकडे निघालो, लवकरच पोहोचण्याचा प्रयत्न करतोय अशा शब्दांमध्ये ठाकरे यांनी आता माध्यमांशी संवाद साधलेला आहे। मनोहर जोशी यांना श्रद्धांजली देखील त्यांनी अर्पण केलेली आहे। बाळासाहेब ठाकरेंचे खंदे समर्थक, एक प्रकारे त्यांची सावली ते होते असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय।